संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या 2 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भातील विविध विषयावर राज्य सरकारला ज्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आंदोलन, वेळोवेळी उपोषण त्यांचा अंतरवाली सराटी येथे चालू आहे। मागच्या वर्षी मुंबईला सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येमध्ये मराठा समाज त्या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गेला होता, परंतु या सरकारने वाशीवरून एक फक्त आरक्षणाचा गांजर दाखवून आम्हाला त्या ठिकाणाहून परत पाठवलं। परंतु यावेळेस मराठा समाज जेवढ्या मोठ्या ताकदीने आज मुंबईला गेलेला आहे, आरक्षणाच्या संपूर्ण मागण्या, मग ते सगळे सोयऱ्याची अध्यादेशाची अंमलबजावणी असेल, मराठा कुणबी एकच आहे असं जाहीर करणं असेल आणि 50% आत मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करणं असेल, या विविध मागण्या, संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज त्या ठिकाणी मुंबईहून परत आज येणार नाही। अजून नांदेड जिल्ह्यातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काल, आज, उद्या असं सतत मराठा समाज त्या ठिकाणी जात आहे। करोडोच्या संख्येने मराठा समाज त्या ठिकाणी आहे। देवेंद्र फडणवीसांनी कितीही जरी मराठा समाजाला त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, तिथले हॉटेल बंद करणं असतील, दुकानं बंद करणं असतील, ज्या सोयी सुविधा असतील ते मराठा समाजाला मिळू नये याच्यासाठी त्यांनी कितीही कर्मठ कारस्थान केले तरी मराठा समाज घाबरणार नाही। आणि जे विरोधामध्ये या ठिकाणी आज मराठा समाजाच्या कटकारस्थान रचलं जात आहे, त्याला सडेतोड उत्तर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थनात मराठा समाज त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई येथून परतणार नाही आणि हे आंदोलन सुद्धा थांबणार नाही। त्याचाच एक भाग म्हणून आमच्या नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र दत्ता पाटील सूर्यवंशी हडसणीकर यांनी आज नांदेडमध्ये सुद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्याकरिता या ठिकाणी उपोषण गेल्या 4 दिवसापासून आज आमरण उपोषण चालू आहे। या ठिकाणची प्रशासकीय व्यवस्था असेल, शासनकर्ते असतील, ते कुणीही लोक या ठिकाणी आजपर्यंत भेटायला त्यांना आलेले नाहीत। आज आरक्षण या ठिकाणी उपोषणाची त्यांची अवस्था पाहिली तर लक्षात येईल। शासकीय सुविधा कुठल्याही नाहीत। उपोषणकर्त्याला या ठिकाणी साधी गादी सुद्धा अजून दिलेली नाही। आज आम्ही समाज बांधवाच्या वतीने आम्ही ते नियोजन या ठिकाणी लावत आहोत, म्हणून त्यांचा उपोषण चालू आहे। जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर त्यांचा मोबाईल सुद्धा येथून चोरीला गेलेला, म्हणजे उपोषणकर्त्याची या देशामध्ये लोकशाही आहे की हुकुमशाही आहे याच्यावर सुद्धा आम्हाला आता संशय